राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह कसा होता पाहूयात। अकोल्यात पारंपरिक मराठमोळ्या वेशात रॅली काढत नववर्षाचं स्वागत केलं गेलं। संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। स्त्री पुरुषांनी शहरातील मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅली काढली। शहराचं ग्रामदैवत असलेल्या राजेश्वर मंदिरातून सकाळी 8 वाजता या रॅलीचा प्रारंभ झाला। अकोल्यातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करीत या रॅलीचं बिर्ला राम मंदिरात विसर्जन करण्यात आलं। औरंगाबादेत कुलस्वामिनी प्रतिष्ठाननं 31 फुटी सर्वधर्मीय गुढी उभारली। यावेळी गुढीच्या एका बाजूला भारताचा नकाशा आणि आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। विविधतेत एकता दर्शवण्यासाठी ही सर्वधर्मीय गुढी उभारल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं। औरंगाबाद शहरातील N6 भागात ही गुढी उभारण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं गुढीपाडव्याच्या निमित्त राष्ट्रीय सेवा संघानं पथसंचलनाचं आयोजन केलं होतं। या पथसंचलनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले। यावेळी जुन्या राम मंदिरापासून शहराच्या विविध भागातून पथसंचलन करण्यात आलं। गेल्या 30 वर्षांपासून गिरीश महाजन हे या पथसंचलनात सहभागी होत आहेत। पुण्यात पुस्तक समीक्षक संजय जोशींनी पुस्तकांची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला। कोथरूडच्या पुस्तक पेढेत त्यांनी ही गुढी उभारली। डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या हस्ते या पुस्तक गुढीची पूजा करण्यात आली। मराठीतील उत्तमोत्तम साहित्यही इतर भाषांमध्ये अनुवादित व्हावं अशी अपेक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांनी यावेळी व्यक्त केली। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात वाहन खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली। सकाळपासूनच शहरात 500हून अधिक गाड्या विकल्या गेल्या। दुचाकीप्रमाणे 4 चाकी गाडीचीही मोठ्या प्रमाणावर विक्री झाली। नोटबंदीनंतर बाजारात आलेली मरगळ गुढीपाडव्याच्या निमित्तानं का होईना काहीशी दूर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। नागपुरातील मासुरकर चौकात महिलांनी आंदोलनाची 51 फुटी गुढी उभारली। परिसरातील अवैध व्यवसायाविरोधात अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनानं कोणतीही कारवाई न केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। महिलांच्या अनोख्या आंदोलनाची ही गुढी सर्वांचं लक्ष वेधणारी ठरली। महिलांच्या आंदोलनामध्ये आमदारांसह स्थानिक नेतेही उपस्थित होते। पोलिसांनी आता तरी आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं यासाठी ही गुढी उभारल्याचं आंदोलक महिलांनी सांगितलं। गुढीपाडव्यानिमित्त यवतमाळमध्ये कलावंतांनी 11,000 चौरस फुटांची महारांगोळी काढली। तब्बल 150 कलावंतांनी 2000 किलो रंग वापरून ही रांगोळी साकारली। अवधूत व्यायाम शाळेच्या प्रांगणात ही रांगोळी रेखाटण्यात आली। पाणी बचाव, बेटी बचाव, जगाचा पोशिंदा बळीराजा असे काही सामाजिक संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला पाडव्यानिमित्त मोठी सजावट करण्यात आली। यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती। श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 33 वर्ष पूर्ण झाली। यावेळी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी सहकुटुंबीय येऊन दर्शन घेत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। जालन्यात मराठवाडा मुक्ती मोर्चा पक्षाच्या वतीनं गुढी उभारण्यात आली। मराठवाडा स्वतंत्र राज्य निर्मितीची मागणी करत जालना शहरातील भाग्यनगर चौकात गुढी उभारण्यात आली। यावेळी स्वतंत्र मराठवाडा राज्य करण्याची मागणी करत घोषणाही देण्यात आल्या।